नमस्कार मित्रांनो मी आपला मनोहर पाटील। लेक लाडकी योजनेअंतर्गत खूप काही प्रश्न मला मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट्समध्ये आलेले आहेत। त्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो 1 एप्रिल 2023 मध्ये महाराष्ट्र शासनाने जे मुलींच्या सक्षमीकरणासाठी जी योजना सुरू केली होती लेक लाडकी योजना, 3 पॉइंट आज बघणार आहोत। फर्स्ट पॉइंट आहे वयोमर्यादा किती, दुसरा आहे अटी व शर्ती कोणत्या आणि अर्ज कुठे व कसा करायचा। या 3 पॉइंट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर कोणी नवीन आले असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करावं, तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तर चला मित्रांनो आपण व्हिडिओकडे वळूया। नमस्कार मित्रांनो, आपण पहिला मुद्दा बघूया। पहिला मुद्दा आहे की वयोमर्यादा किती। मित्रांनो 1 एप्रिल 2023 नंतर जन्माला आलेल्या मुलींसाठी व त्यानंतर त्यांचे 18 वर्ष कंप्लीट होईपर्यंत, मित्रांनो 18 वर्ष जेव्हा कंप्लीट होईल तेव्हा त्यांना 75,000 रुपये ही रोख रक्कम दिली जाणार आहे। हा पहिला मुद्दा आहे मित्रांनो, वयोमर्यादा तुम्हाला समजली असेल। आता मित्रांनो दुसरा मुद्दा आहे अटी व शर्ती। मित्रांनो पहिला हे अटी व शर्ती बघणार आहोत आपण। आज पहिला मुद्दा बघूया आपण। ही योजना पिवळ्या व केशरी शिधाधारकांच्या कुटुंबामध्ये दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी त्यानंतर जन्माला आलेल्या अथवा 2 मुलींना लागू राहील। तसेच 1 मुलगा व 1 मुलगी असल्यास मुलीला लागू राहील। मित्रांनो मी जी तुम्हाला अटी व शर्ती दाखवतोय ते तुम्हाला समजून देखील देणार आहे। मित्रांनो ज्या कुटुंबामध्ये पिवळ्या व केशरी रेशन कार्ड असेल व त्यांचा जन्म 1 एप्रिल 2023 नंतर झाला असेल तर त्या 2 मुलींना देखील हे लागू राहणार आहे। किंवा अशा बाईला, ज्या स्त्रीला मुलगा व मुलगी असेल तर एका मुलीला ही योजना लागू राहील। आता दुसरा पॉइंट बघणार आहोत मित्रांनो। पहिल्या अपत्याच्या 3ऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या अर्ज सादर करतेवेळी मात्या पित्याचे कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील। मित्रांनो पहिल्या अपत्याचा जो जन्म असेल त्याच्या 3रा हप्ता जेव्हा चालू राहील तेव्हा दुसऱ्या अपत्याच्या 2ऱ्या हप्त्यासाठी जेव्हा तुम्ही अर्ज करणार त्यावेळी तुम्हाला कुटुंब नियोजन प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे। मित्रांनो कुटुंब नियोजन प्रमाणपत्र मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। आता तिसरा पॉइंट पाहूया। तसेच तुम्ही दुसऱ्या प्रसूती वेळी जुडी अपत्य जन्माला आल्यास 1 मुलगी किंवा 2 मुलींना या योजनेचा लाभ अनुदेय राहील। मात्र त्यानंतर माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील। मित्रांनो समजून घ्या, दुसऱ्या प्रसूती वेळी पहिल्या वेळेस मुलगा किंवा मुलगी असेल तर दुसऱ्या वेळेस जर तुम्हाला जुळवी मुलं झाली तर या दोघांना या मुलींना या दोघांना हा लाभ अनुदेय राहील। परंतु तुम्हाला त्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील। आता चौथा पॉइंट पाहूया आपण। दिनांक 1 एप्रिल 2023 पूर्वी 1 मुलगी, दुसरा मुलगा व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुड्या मुलींना स्वतंत्र ही नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील। म्हणजे दिनांक 1 एप्रिल 2023 च्या पूर्वी 1 मुलगी असेल किंवा मुलगा असेल व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुड्या मुलींना स्वतंत्रपणे हे अनुदेय राहील, म्हणजे त्यांना लाभ घेता येणार आहे। नीट लक्षात घ्या, मला खूप कमेंट्स आलेल्या आहेत, मी म्हणून पूर्ण डिटेल तुम्हाला समजून सांगतोय। आता 5वा पॉइंट पाहूया। लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे गरजेचे आहे। तुम्ही महाराष्ट्राचे प्रॉपर रहिवासी असणे गरजेचे, त्यांना या योजनेमध्ये लाभ घेता येईल। 6वा पॉइंट आहे लाभार्थीचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे गरजेचे आहे व त्या बँक खात्याला तुमचे लाभार्थीचे किंवा लाभार्थीच्या आई वडिलांचे आधार लिंक असणे गरजेचे राहील। आता 7वा पॉइंट बघूया। लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसावे। 7वा आणि महत्त्वाचा पॉइंट, ज्या कुटुंबातील आपण अर्ज करतो आहे त्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाखापेक्षा कमी असेल तरच तुम्हाला या योजनेमध्ये लाभ घेता येणार आहे। मित्रांनो अगदी स्पष्टपणे तुम्हाला अटी व शर्ती सांगितलेल्या आहेत। आता मित्रांनो सर्वात महत्त्वाचा पॉइंट बघू शेवटचा। मित्रांनो तुम्हाला अर्ज कसा व कुठे करायचा आहे। मित्रांनो तुम्हाला एक अर्ज आहे, त्याची PDF मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तो फॉर्म कसा भरायचा याचा व्हिडिओ मी आय बटनावर दिलेला आहे, त्या आय बटनाला क्लिक करा, तो व्हिडिओ पहा। अर्ज कसा सुटसुटीत भरायचा याची सर्व माहिती मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या, तुम्हाला त्या पद्धतीने तो अर्ज भरायचा आहे। तो अर्ज तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचा आहे। अंगणवाडी सेविका तो अर्ज पुढे जमा करेल। मित्रांनो जमा करतेवेळी त्यांच्याकडनं पावती घेणे गरजेचे आहे, तरच तुम्हाला तो प्रूफ तुमच्याकडे काही असणं गरजेचं आहे। असेच अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला डिजिटल मनोहर मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा,
बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. सर्व 1 एप्रिल नंतर आलेल्या सर्व महिलांसाठी त्यांच्या अपत्यांसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आपण जोडूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.